भुसावळमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवाराच्या सभेत माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी थेट भारतीय जनता पार्टीला मतदान करा असे आवाहन करताना दिसले। यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना तुतारीची आठवण करून दिली असता आपली चूक एकनाथ खडसे यांनी सुधारित केली असून तुतारीवर मतदान करण्याचे त्यांनी आवाहन केले आहे। अनेक वर्ष आपण भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलं असल्याने कमळाचा उल्लेख केला गेल्याचे स्पष्टीकरण त्यांनी दिले असले तरी एकनाथ खडसे यांच्या विधानामुळे राजकीय क्षेत्रात मात्र यावेळी चर्चा होताना दिसत आहे। मुक्ताईनगर नगरपालिकेत ऐनवेळी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार सक्षम नसल्याचे सांगत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी पक्षाने यावेळी राष्ट्रवादीने उमेदवार दिले नाही। रक्षा खडसे यांच्या उमेदवारांना फायदा होण्यासाठी हा निर्णय घेतल्याची यावेळी राजकीय वर्तुळात मात्र चर्चा होती। खडसे यांच्या विधानाने चर्चेचा विषय बनला आहे। आज दिनांक 30 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 7 वाजता ही माहिती माध्यमांना प्राप्त झाली आहे। नाथा बोला म्हणायचं, नाथा भाऊ तुझ्या घरात घराणे सही आहे म्हणायचे की नाही म्हणायचं? नाथा भाऊच्या घरात घराणे सही आहे म्हणायचे। आणि आता काय चाललेलं आहे? तुमच्या बायकोला तिकीट देऊन कोणती शाही निघाली? गिरीश महाजनांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, सावकारे साहेबांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, आमदार किशोर पाटलांनी आपल्या बायकोला तिकीट दिलं, 40गावला मंगेश पाटील आहे, मंगेश चव्हाण, त्याने आपल्या बायकोला तिकीट दिलं, मुक्ताईनगरला आमदारांनी आपल्या मुलीला तिकीट दिलं। ही घराणेशाही नाही आहे? ही घराणेशाही नाही का? मागच्या कालखंडामध्ये विधानसभेच्या वेळेस लाडकी बहिणी योजना आणली। लाडक्या बहिणीनं 1500 घ्या, आम्हाला मतदान करा। आमच्या बहिणीने मोठ्या राखाय बांधल्या, काखाय बांधल्या, सगळ्यांनी मतदान केले, निवडून आणल्यांना आणलं की नाही? लाडकी बहिणी योजना म्हणून आम्ही निवडून आलो असं आमचं सरकार बनत आहे, खरं आहे। पण आता नवीन फंडा काढला, त्यांच्या लक्षात आला तर लाडके बहीण बऱ्याचशा विसरत चालल्या, आता नवीन काहीतरी योजना काढली पाहिजे म्हणून आता त्यांनी लाडकी बायको योजना काढली। माझी लाडाची लाडकी बायको योजना काढल्यामुळे घराणेशाही नाही का? तुम्ही नाथाभाऊवर टीका टिप्पणी करत होता, तुम्हाला अधिकार काय?